नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहे एम-एस-पी. आता एम-एस-पी म्हणजे काय? आपल्यावर या टॉपिकवरती आपल्याला एक प्रश्न 100% विचारला जाणार आहे. आता एम-एस-पी कशाला म्हणायचं? किंवा ज्यावेळेस आपण एम-एस-पी चेक करतोय किंवा आपल्याला एम-एस-पी ठरवली जाते, ती एम-एस-पी कोणत्या आधारावर ठरवली जाते, ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. आता एम-एस-पी ज्यावेळेस ठरवतात, ते कोण ठरवते? एम-एस-पी म्हणजे काय? तर त्याला म्हटलं जातं मिनिमम सपोर्ट प्राईस. काय म्हणतात? मिनिमम सपोर्ट प्राईस असे त्याला म्हटले जाते, म्हणजेच किमान आधारभूत किंमत. काय म्हणतात? किमान आधारभूत किमान आधारभूत किंमत त्याला म्हटले जाते. बरोबर आहे. मग आता एक किमान आधारभूत किंमत कोण जाहीर करते? तर सेट करते केंद्र शासन. कोण करते? केंद्र शासन. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून ती जाहीर केली जाते. आता जे आहेत, हा घटक आपल्याला कशासाठी महत्वाचा आहे? तर येणाऱ्या कृषी सेवक आणि ग्रामसेवक या घटकासाठी आपल्याला सर्वात महत्वाचा हा काय असणार आहे? घटक असणार आहे. आपण बघू की कोणता कोणता आपल्याला दिलेला आहे. त्या अगोदर आपण बघू एम-एस-पी सांगितलंय तुम्हाला. एम-एस-पीचा पूर्ण जर का विचारला, फुल फॉर्म जर विचारला, तर त्याला म्हणतात मिनिमम मिनिमम प्राइस मिनिमम सपोर्ट प्राइस. बरोबर आहे. मिनिमम सपोर्ट प्राइस असं याला म्हणलं जातं. याला मराठीमध्ये म्हणतात किमान आधारभूत किंमत. किमान आधारभूत किंमत असे याला म्हणलं जातं. बरोबर आहे. मग आता किमान आधारभूत किंमत, आता याच्यासाठी केंद्र सरकारने काय झालं, अन्नधान्य किमतीचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारने 1964 मध्ये 1964 मध्ये यासाठी काय करण्यात आली, तर एक समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली, तर त्यांचं नाव होतं एल.के. झा. कोण आहेत? एल.के. झा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती त्या ठिकाणी काय करण्यात आली, स्थापन करण्यात आली 1964 मध्ये. तर या समितीच्याच आधारावर, या शिफारशीच्या आधारावरती जानेवारी 1965 मध्ये, म्हणजे 1 वर्ष पुढे, तर कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली. काय? कृषी मूल्य आयोगाची काय करण्यात आली? स्थापना करण्यात आली. मग कृषी मूल्य आयोगाची स्थापना कधी? तर जानेवारी 1965 मध्ये काय करण्यात आली? त्याची स्थापना करण्यात आली. आता याचा पुढे जाऊन यामध्ये किमती, आता जवळपास जी प्राइस आहे, ही प्राइस ठरवण्याचा किंवा किमती त्या पाहण्याचा अधिकार कोणाला आहे? तर कृषी मूल्य आयोगाला आहे. मग कृषी मूल्य आयोग जवळपास किती पिकाच्या किमती ठरवते? तर 24 पिकांच्या त्या ठिकाणी काय ठरवते? तर किमती ठरवण्याचा अधिकार हा कृषी मूल्य आयोगाला आहे. बरोबर आहे. म्हणजे आधारभूत किंमत शिफारस करते कोणाकडे? तर केंद्र सरकारकडे. आणि किती आहे पिकांच्या किमती सांगते? तर 24 पिकाच्या किमती सांगते. आता त्यानंतर काय झालं, या कृषी मूल्य आयोगाची जी व्याप्ती होती, ही व्याप्ती वाढवण्यात आली. वाढवून त्याचं नामांतरण सुद्धा करण्यात आलं. मग नामांतरण केलं, कधी केलं? तर याचं नामांतरण करण्यात आलं मार्च 1985 मध्ये नामांतरण करण्यात आलं. मग नामांतरण करून काय नाव देण्यात आलं? तर त्याला नाव देण्यात आलं व्यय व कृषी व्यय व मूल्य आयोग. मूल्य आयोग असे नामांतरण त्याचे काय करण्यात आले. आता ह्या महत्वाच्या गोष्टी आहे. आता आपल्याला या ठिकाणी एवढ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर
आपल्याला पाहायचं आहे की कोणत्या पिकाला किती MSP म्हणजे किती भाव जाहीर करण्यात आला, शासनाचा जो भाव आहे या भावामध्ये शासन हे खरेदी करते, ती जी किंमत आहे ती किंमत त्याला त्या ठिकाणी आहे. तर ती कोणत्या 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 आहेत, तर या ठिकाणी 2022 2023. मग आता या 2023 मध्ये जी काय वाढ झाली ती वाढ आपल्याला पाहायची आहे. आता धान आहे, धान म्हणजे काय रे बाबा, तांदूळ भात आपण त्याला म्हणतो. आता त्याच्यामध्ये ए ग्रेडचा सुद्धा दिला, बरोबर आहे, किंवा सामान्य साधारण तांदूळ आहे तो दिलेला आहे. मग आता 2023 मध्ये काय, सॉरी, 2022 मध्ये किती होते, तर 2040 होती. म्हणजे किती होती, तर 2040 त्याची किंमत होती. तर ती आता 2023 मध्ये, बरोबर आहे, किती झाली, तर 2183 रुपये किंमत झाली. किती रुपयाची वाढ झालेली आहे, तर ती वाढ झालेली आहे 143 रुपयानं वाढ झालेली आहे. मग आता लक्षात ठेवायचं 2143. आता भात आहे किंवा धान आहे, ए ग्रेडचा धान आहे, त्याची किंमत होते 20,60, त्याची झाली आहे 2203 रुपये, म्हणजे 143 रुपयांनीच काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. बरोबर आहे. आता पाहतोय आपण की वाढ झाली. आता इथं किती झालेली आहे, तर 143 आहे. आता 2160 आणि 2203. त्यानंतर आहे ज्वारी. ज्वारीमध्ये हायब्रिड ज्वारी आहे. हायब्रिड ज्वारी म्हणजेच काय, तर बाबा त्याला संकरित असे म्हणतो. मग संकरितच्या किमती ज्या होत्या त्या 2022 मध्ये 2970 होत्या. 2970 हून वाढ होऊन किती झालेली आहे, तर 3180 रुपये झालेली आहे. किती रुपयांनी वाढ झालेली आहे, 210 रुपये. ज्वारी आहे मालदांडी 35, 2990 होती, 3225 झाले, म्हणजे 235 रुपयानं काय झालेली मित्रांनो, वाढ झालेली आहे. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट बाजरी. बाजरीची किंमत होती 2350 रुपये 2022 ला. 23 मध्ये त्याच्यामध्ये वाढ झाली 25 रुपये. किती रुपयानं वाढ झाली, तर 150 रुपयानं वाढ त्या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर आहे रागी. काय आहे, रागी. रागीची किंमत आहे 3578, वाढ झालेली आहे 268 रुपयांनी, आणि ती किंमत ठरलेली आहे 3846 रुपये. त्यानंतर आहे मका. मकाचे जी किंमत होती 2022 ला 1962 रुपये, तर 2023 ला झाली 2090 रुपये, वाढ झालेली आहे 128 रुपये किमतीमध्ये वाढ झाली. त्यानंतर आहे मित्रांनो तूर. तूर लक्षात ठेवा, मका लक्षात ठेवा, बरोबर आहे. तूर पिकाची किंमत होती 6600, आता वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये 400 रुपयांनी, आणि किंमत ठरलेली आहे 7000 रुपये. त्यानंतर आहे मूग. या मूग पिकाची किंमत होते 7755. किती होते, 7755. आता या किमतीमध्ये वाढ झालेली आहे 803 रुपयांनी वाढ झालेली आहे. किंमत ठरलेली आहे 8558. किती किंमत ठरलेली आहे, 8558 ही किंमत त्या ठिकाणी ठरलेली आहे. लक्षामध्ये राहू द्या. आता यामधले आपल्याला कोणते कोणते घटक महत्वाचे आहे ते आपल्याला पाहायचं आहे. लक्षात ठेवा की या ठिकाणी भाताची किंमत किती आहे, तर 2183 रुपये आहे. ज्वारीची किंमत किती आहे, तर 3180 आहे. बाजरीची किंमत किती आहे बरोबर, तर 2500 रुपये आहे. त्यानंतर रागी जी आहे त्याची आहे 38 ते 46. सगळ्यात महत्वाचं आहे मका. मकाचं ध्यानात ठेवा 2090. त्यानंतर आहे तूर 7000 रुपये, आणि मूग आहे 8558, 8558 रुपये किंमत दिलेली आहे. त्याच पद्धतीने आपल्याला MSP म्हणजे काय, मिनिमम सपोर्ट प्राइस, त्याला म्हणतात किमान आधारभूत किंमत. आता याची स्थापना जी आहे कोणत्या समितीने केली, LK झा समिती. 1964 मध्ये समिती स्थापन झाली. तर या समितीच्या आधारावरती जानेवारी 1965 मध्ये कृषी मूल्य आयोगाची स्थापना झालेली आहे. मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष कोण आहे, त्याला कृषी आहे. त्याचा 24 पिकाच्या त्या किमती ठरवत असते, बरोबर आहे. त्यानंतर याचं नाव बदलण्यात आलं मार्च 1985 मध्ये. त्याचं नाव बदलण्यात आलं कृषी व्यय व मूल्य आयोग. कृषी व्यय व मूल्य आयोग हे नाव बदलण्यात आलं, आणि मला कमेंट मध्ये सांगायचं आहे याचे अध्यक्ष सध्या कोण आहेत. नंतरचा प्रश्न आपण पाहू, किंवा नंतरचे पीक आपण घेऊ. यामध्ये उडीद आहे. उडीदाची किंमत होती मित्रांनो 6300, हे 2022 मध्ये होते. तर 2023 मध्ये, आणि ही झालेली आहे वाढ. किती रुपयांनी वाढ झाली, 2022 मध्ये जी किंमत होती ही होती 6300, तर 2023 मध्ये वाढ झालेली आहे 350 रुपयांनी, किंमत झाली 6950 रुपये. हा महत्वाचा घटक. त्यानंतर आहे भुईमुग. भुईमुगाचे 2022 मध्ये होते 5850, तर 527 रुपयांनी काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. ती किंमत आहे 6377.
त्यानंतर आहे सूर्यफूल. सूर्यफुलाची किंमत आहे 6,400, वाढ झालेली आहे 360 रुपयांनी. तर त्याची जी किंमत आहे 2023 मध्ये 6,760 रुपये किंमत आहे. त्यानंतर आहे सोयाबीन 4300 रुपये. तर 2023 मध्ये त्यामध्ये 300 रुपयांनी वाढ झालेली आहे आणि ती किंमत किती झालेली आहे 4,600 रुपये झालेली आहे. त्यानंतर आहे तीळ. तीळ पिकाची 2022 मध्ये किंमत होती 7,830, वाढ झालेली आहे 803 रुपयांनी आणि ही जी आहे ही किती ठरलेली आहे तर 8,635 रुपये. त्यानंतर आहे रानतीळ. यामध्ये दिलेलं आहे, बरोबर आहे. मग आपल्याला दिलंय की किंमत होती 7,287, वाढ झालेली आहे 487 आणि किंमत ठरलेली आहे 7,734. त्यानंतर एक कापूस तुम्हाला दिलेला आहे मध्यम धागा आणि दुसरा आहे लांब धागा. आता मध्यम धागा असणारा कापूस आणि लांब धागा असणारा कापूस. मग यामध्ये काय झालंय की मध्यम धागा जो आहे त्याची किंमत वाढलेली आहे 540 रुपयांनी, ती किंमत झाली 6,620 रुपये आणि लांब धाग्याची आहे 640 रुपयाने वाढली, किंमत झालेली आहे 7,020 रुपये. अशा प्रकारच्या आपली जी MSP आहे की आपली किमान आधारभूत किंमत जी आहे ही किमान आधारभूत किंमत आपल्याला या ठिकाणी आपण 2023च्या किमान आधारभूत किमती आपण काय केलेल्या आहेत मित्रांनो पाहिलेल्या आहेत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मी सांगतोय की 100% आपल्याला IBPS या ठिकाणी एक प्रश्न 100% आपल्याला विचारला जाणार म्हणजे विचारला जाणार. कारण की MSP हा सगळ्यात महत्वाचा आवडीचा पॅटर्न जर विचार केला तर IBPSचा आहे. कारण बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा याच्यावरती नेहमीसाठी एक प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हा घटक आपल्यासाठी काय आहे महत्वाचा आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मी या ठिकाणी सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.